8 मार्च महिला दिनाचं औचित्य साधत नेरळ कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पत्नी ज्योत्स्ना विर्ले आणि ग्रामपंचायत महिला सदस्य यांनी आज दुर्गम आदिवासी वाडीतील महिलांची भेट घेतली। दरम्यान यावेळी ज्योत्स्ना विर्ले यांनी येथील आदिवासी महिलांशी संवाद साधत महिला बचत गटाच्या माध्यमातून सशक्त महिला करण्याचं धोरण राबवणार असल्याचं सांगितलं। तर यावेळी महिलांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला। कर्जत तालुक्यातील नेरळ कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांच्या माध्यमातून मागील काही वर्षात गावात अनेक बदल घडलेत। सरपंच महेश विर्ले यांनी त्यांच्या सदस्य आणि मित्रपरिवारानं यासाठी अथक प्रयत्न केलेत। विविध विकास कामांच्या सोबत येथील तरुणांना रोजगार आणि महिलांना सशक्त करण्यासाठी प्रामुख्याने पुढाकार घेण्यात येतो। महेश विर्ले यांची पत्नी ज्योत्स्ना महेश विर्ले ही देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाज बांधिलकी जपताना दिसते। तर ग्रामपंचायत सदस्यही त्यांच्या सोबत एकत्र काम करतात। या अगोदर ज्योत्स्ना विर्ले यांनी उमरोली या जिल्हा परिषद वॉर्ड मधील दुर्गम भागातील आदिवासी महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी भेटीगाठी घेऊन तेथील महिलांच्या समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली होती। आज 8 मार्च महिला दिनानिमित्त आसलवाडी आणि बेकरेवाडी या दुर्गम भागात भेट देत महिलांशी संवाद साधला। खरं तर आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत। पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज काम करत आहेत। परंतु आजही कर्जत तालुक्यातील बहुल आदिवासी भागात महिलांना दुय्यम वागणूक मिळते। येथील महिला शिक्षणापासून दूर आहेत। यामुळे या आदिवासी भागात महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ज्योत्स्ना विर्ले आणि त्यांचे सहकारी यांनी 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे कर्तृत्व अधिक सक्षम करण्यासाठी आणि महिलांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी भेट घेतली। या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सशक्त महिला बनवण्यासाठी मार्गदर्शन केलं। यातून हाताला रोजगार आणि आर्थिक मदत कशी उपलब्ध होईल हे मार्गदर्शन केलं। सोबतच या महिलांना साडी चोळी भेट देऊन आज महिला दिनी महिलांचा सन्मान देखील त्यांनी राखला। तर यावेळी येथील लहान मुलांना खाऊ वाटप आणि मुलींना भेट स्वरूपात वस्तू दिली। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना येथील आदिवासी महिलांनी सांगितलं की एरवी येथे निवडणुका आल्या की पुढारी मतदान मागण्यासाठी येतात, परंतु निवडणूक झाली की पुन्हा येथील आदिवासी भागात पुढारी फिरकत देखील नाहीत। मात्र विर्ले या सातत्यानं या परिसरात भेटीगाठी घेत आहेत, आमच्या समस्या जाणून घेत आहेत। आमच्या येणाऱ्या पिढीला मुलींना स्वतःच्या पायावर उभं करावं हीच आमची इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं। आज जर आमची आवडी महिला मंडळ आली काय आमची सोय केली अशीच आम्हाला पुढे सोय व्हायला पाहिजे। आमची मतदान आला तर ते टाइम आलं सगळी माझा हजर होता आणि नंतर माणूस काम झाल्यावर कोण ना विचारे रोड नाही आम्हाला पाणी नाही आम्हाला या जायची आमची सोय पाहिजे आम्हाला। आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत दुर्गम भागातील परिसरात महिलांशी संवाद साधला। खरं तर शहरातील घडामोडी या दुर्गम भागातील महिलांना आजही माहीत नाहीत। विकासापासून कोसो दूर राहिलेल्या या महिलांना चूल आणि मूल या व्यतिरिक्त समाजात वावरत नाहीत। त्यामुळे या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे कर्तृत्व अधिक सक्षम करण्यासाठी आणि महिलांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही काम करतोय असं सांगितलं। दरम्यान या भेटीवेळी ज्योत्स्ना विर्ले, सदस्य नूतन भरत पेरणे, अस्मिता पपेश विर्ले, गीता गणेश मोरे, साक्षी सोमनाथ विर्ले, पपेश विर्ले, मयूर पेरणे हे उपस्थित होते। नमस्कार, मी ज्योत्स्ना महेश विर्ले। सर्वप्रथम सर्व महिलांना महिला जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आम्ही बेकरीवाडी, अस्सलवाडी अशा दुर्गम भागात गेलो होतो। त्या दुर्गम भागात राहणारी लोक मोलमजुरी करून आपली उपजीविका चालवत असतात। तर त्यांचं जीवन इतकं हलाखीचं असतं की त्यांच्यापर्यंत कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा पोहोचवता येत नाही। तर अशा भागातील महिलांना आम्ही बचत गटाबद्दल माहिती सांगितली। त्यांना बचत गटामार्फत तो रोजगार कसा प्राप्त करता येईल त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन दिले व शासनाच्या योजनांचा कसा लाभ घेता येईल याचा आम्ही माहिती दिली। अशा प्रकारे आम्ही आदिवासी महिलांसोबत हा आजचा महिला जागतिक दिन साजरा केला व त्यांना आपलं जीवन चांगलं कसं करता येईल याचं मार्गदर्शन केलं। तसंच हा एक आमचा छोटासा प्रयत्न त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवण्याचा सर्व आम्ही महिलांनी जाऊन। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।